सोलापुरात प्रहार संघटना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात आक्रमक। कृषी अधीक्षक कार्यालयात गळ्यात पत्त्याची माळ घालून पत्ते खेळताना आंदोलन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेवर शाई फेकत केले आंदोलन। नालायक कृषी मंत्री विधिमंडळात पत्ते खेळत बसतो। इकडे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याबाबत कृषी मंत्री काहीही करत नाहीत। या कृषी मंत्र्यांचा जाहीर निषेध करत आहोत। आम्ही आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फोटोला पत्त्याची माळ घालून कृषी अधीक्षक कार्यालयात पत्ते खेळत बसतोय। एकीकडे शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देऊन कर्जमाफी दिली नाही, तर दुसरीकडे जुगार खेळत बसतात। या सर्व विरोधात आम्ही हे आंदोलन केलंय। विधान भवनात अधिवेशन चालू असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्याच्यामध्ये एका दुर्नीतिर्री हरामखोर कृषी मंत्री मोबाईलवर रम्मी खेळत असताना व्हिडिओ व्हायरल झाला। त्याच्या निषेधार्थ म्हणून आज गळ्यात पत्त्यांच्या माळा आणि कृषी मंत्र्याच्या बॅनरला असेल कृषी कार्यालय जिल्हा कृषी अधिकारी सोलापूर यांच्या इथं बॅनर लावलेला आहे। त्या कृषी कार्यालयामध्ये आज येऊन कृषी मंत्र्याचा जुगारबाज कृषी मंत्र्याचा जाहीर निषेध असं बॅनर लावून त्यांचे तोंड काळे करून आम्ही निषेधार्थ म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज त्यांचा 1 नाही 10 वेळा महाराष्ट्र शासन आणि कृषी मंत्र्याचा निषेध करत आहोत। जेणेकरून वेळोवेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, शेतकऱ्यांना लवकर लोन मिळत नाही आणि वेळोवेळी हा कृषी मंत्री बिनबोभाटपणे कधी म्हणतो शेतकऱ्यांना कर्ज दिलं तर त्यांच्या मुलीचे लग्न करतील, हे करतील, कधी ओसाडगावची पाटीलगी म्हणतात। अहो, कृषी मंत्री पद जे दिलेलं आहे तुम्हाला कृषी खात्यासाठी शेतकऱ्यांचं भविष्य शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला ते मंत्रीपद दिलेलं आहे। असा हरामखोर माणूस जर शेतकऱ्यांच्या विषयी चुकीचं बोलत असेल आणि जर विधान भवनात त्यातून चांगले निर्णय घेतले जातात आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी, अशा विधान भवनात बसून जर पत्ते खेळत असेल तर 1 नाही 10 वेळा निषेध करणार। अशा हरामखोराला भविष्यात तुम्ही जर सोलापुरात आलात किंवा जर आम्हाला यदा कदाचित कुठेही सापडलात तर तुम्हाला 100% याच्याबद्दल आम्ही अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही।